तर राज्यभरात आता इंडिया आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। राज्यसभेतून आणि लोकसभेतून ज्या खासदारांचं निलंबन केलं गेलंय त्यानंतर आता इंडिया आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। राज्यातील वळूयात पुढच्या बातमीकडे। राज्यातील लोकसभेच्या 23 जागा लढणार असं संजय राऊत म्हणाले। तर जागा वाटपाबाबत दिल्लीत राहुल गांधी आणि खरगेंशी चर्चा झाली अशी माहिती खासदार संजय राऊतांनी दिली आहे। तर जागा वाटपाबाबत दिल्लीत चर्चा होणार असं देखील संजय राऊत म्हणाले। जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रातील ही महाराष्ट्रात होणार नसून ती दिल्लीमध्ये होईल आणि हायकमांड समोर होईल। आम्ही 23 जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आमचे संबंध दिल्लीतल्या काँग्रेस नेत्याशी अत्यंत मजबूत आहेत। मग सोनिया जी असतील, राहुल जी असतील, खरगे जी असतील किंवा वेणुगोपाल जी असतील, आम्ही 23 जागा लढतो। प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि प्रकाश आंबेडकर या महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे घटक असावेत याविषयी आमची दिल्लीमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे। या संदर्भातला निर्णय जो आहे तो हायकमांड घेणार आहे। हा निर्णय काही राज्य स्तरावरचा विषय नाही, हा केंद्रीय स्तरावरचा विषय आहे। आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, माननीय राहुलजी आणि राज्यातील काही नेते, आता अजून प्राथमिक चर्चेची फेरी झाली नाही आणि जागा वाटपाच्या संख्येचा प्रश्न आला कुठे? हे काहीतरी मीडियामध्ये वावड्या उठवून आपसात भांडण लावायचा विरोधकांचा प्रयत्न आहे। आता त्यांचं काय बोलणं झालं आहे हे राज्याला माहीत नाही, त्यामुळे मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही। ते जे बोलले असतील किंवा चर्चा झाली असेल, ज्यावेळेस बैठकीमध्ये बसू त्यावेळेस आपण बोलू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।